मग आता हा जो एक्झाम्पल आहे ना हा नीट 2019 मध्ये आलेला एक्झाम्पल आहे. ओके. आणि या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे एक्स, थोडक्यात मी तुम्हाला क्वेश्चन अजून वाचून नाही दाखवलं. मध्ये बघा काय दिलेलं आहे. इन अन एक्सपेरिमेंट द पर्सेंटेज ऑफ एरर ऑकर इन अ मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज A, B, C, D are 1%, 2%, 3% and 4% respectively. Then the maximum percentage error in the measurement X is. ठीक आहे. आणि X ची ही व्हॅल्यू दिलेली आहे. आता इथे थोडीशी एक मिस्टेक पण आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल की जी X ची व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये हा जो B आहे ना तो 1/b² असं दिलेला आहे. तर तिकडे थोडा करेक्शन करा. तो असा आहे b च्या पॉवरला 1/2. ठीक आहे. आता ही X ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्या 4 ऑप्शन पैकी एखादा ऑप्शन. थोडक्यात क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे ते सांगतो तुम्हाला मी. ठीक आहे. 4 फिजिकल क्वांटिटीजचे मेजरमेंट घेतले A, B, C आणि D. ते ह्या मेजरमेंट मध्ये त्यांना काहीतरी एरर्स भेटले. त्यांना एरर्स काय काय भेटले 1%, 2%, 3% आणि 4%. A मध्ये, B मध्ये, C मध्ये आणि D मध्ये. म्हणजे A मध्ये 1%, B मध्ये 2%. ठीक आहे. असे प्रत्येकामध्ये एरर भेटले. 4 याच्यामध्ये 4 एरर भेटले. तर मग त्यांनी असं विचारलंय की ह्या 4 क्वांटिटीज मिळून जर एक क्वांटिटी बनवत असतील तर मग या एका क्वांटिटी मध्ये किती एरर आहे टोटल मिळून. म्हणजे आपल्याला ह्यांचा एरर ह्याच्यामध्ये किती एरर ते माहिती आहे, ह्याच्यामध्ये किती एरर ते माहिती आहे, ह्याच्यामध्ये किती एरर ते माहिती आहे आणि यात पण माहिती आहे. मग ह्यांच्या एररच्या मधून आपल्याला एक्स मध्ये म्हणजे टोटल मिळून यांचा हा जो फॉर्म्युला आहे याच्यात किती एरर आहे तो काढायचा आपल्याला. ठीक आहे. आणि तो खालच्या 4 ऑप्शन पैकी एखादा ऑप्शन असणार आहे. एकदम सिंपल सम आहे. कसं सॉल्व्ह करायचं बघा. कसं सॉल्व्ह करायचं आता याला. सगळ्यात पहिले आपल्याला पर्सेंटेज एरर काढायचं आहे. बरोबर आहे. आणि पर्सेंटेज एरर असे प्रत्येक टर्म मधनं काढायचं आहे. मग कसं लिहा इथे पहिला लिहा. पहिली कंडिशन टाकून द्या. एरर कंट्रीब्यूट बाय ए. म्हणजे ए मधनं किती एरर कंट्रीब्यूट झालाय, ए मध्ये किती एरर आहे. ठीक आहे. आता ए मध्ये किती एरर आहे कसं बघायचं. आता याची जी पहिले लक्ष द्या व्यवस्थित काय सांगतात त्याचं लक्ष द्या. ए ची जी पॉवर आहे ना त्याला पहिले लिहायचं. याच्या पॉवरला पहिले लिहा. आता ए मध्ये असणारा एरर. ए मध्ये काय एरर असेल डेल्टा ए अपॉन ए हा फॉर्म्युला आहे. हा डेल्टा आहे. डेल्टा ए अपॉन ए हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता ए मध्ये किती एरर होता बघा जरासा. ए मध्ये किती एरर गिवन दिलाय त्यांनी. ए मध्ये 1% चा एरर. म्हणजे हा ह्याला पर्सेंटेज एरर बोलतो आपण. ही जी स्टेज आहे ना याला पर्सेंटेज एरर बोलतो. रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. सॉरी रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला आहे. याला इंटू 100 केला तर पर्सेंटेज एरर होईल. हा पर्सेंटेज एरर झाला. मग ए मध्ये त्यांनी एरर दिलेला आहे. ए मध्ये बघा किती एरर दिलेला आहे त्यांनी. ए मधला एरर आहे तो 1% चा आहे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे याच्या सगळ्याचा आन्सर आपल्याला आलेला आहे 1%. 2 × 1 किती आला. 2% आला. पहिल्याचा आन्सर किती आला 2%. असं प्रत्येकाचं काढायचं फक्त बस. एरर कंट्रीब्यूट बाय बी. बी मधनं काय आलं. तर बी ची पॉवर बघा किती आहे. बी ची पॉवर आहे 1/2. मग पहिले पॉवर लिहायची 1/2. नंतर मग फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युला तोच डेल्टा बी अपॉन बी इंटू 100. आता बी मधला एरर बघतोय. बी मध्ये किती एरर दिलेला आहे त्यांनी. बी मध्ये किती एरर दिलेला आहे बघा जरासा. 2% आहे का. 1/2 ऑफ 2%. 2 कट झाला. आन्सर किती आहे 1%. बी मधला आन्सर किती आला आपला 1% आला. सिमिलरली फॉर सी. हा डायलॉग मी लिहित नाही तुम्ही लिहा. ठीक आहे. नंतर सी मध्ये आता बघा पॉवरला किती आहे पहिले 1/3 आहे. 1/3 लिहायचा इंटू सी चा पर्सेंटेज एरर डेल्टा सी अपॉन सी इंटू 100. राईट. नेक्स्ट आन्सर किती याचा 1/3 इंटू डेल्टा सी बाय सी चा आन्सर किती आलाय 3% आहे. कट होईल आणि इथे पण आन्सर येईल 1%. सेम आता एरर काढायचा आपल्याला डी मध्ये. आता डी मध्ये पण किती एरर आहे. डी मध्ये बघा जरा किती एरर आहे. डी मध्ये पहिले पॉवर बघा डीची किती आहे. डी ची पॉवर आहे 3. सो इथे 3 लिहा इंटू. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये एरर किती आहे बघा. डेल्टा डी अपॉन डी इंटू 100. बरोबर आहे. 3 इंटू डेल्टा डी बाय डी ची व्हॅल्यू आहे 4% चा एरर आहे. डी मधला एरर बघा किती आहे 4% चा. सो मग 3 4 12 दॅट इज 12%.
बरोबर आहे. आता आपल्याला करायचं काय आहे, आपल्याला टोटल यांच्यामध्ये किती एरर आहे तो काढायचा आहे. टोटल आता हे ए बी सी डी मिळून किती एरर काढताय तो काढायचा आहे. ठीक आहे. सो पर्सेंटेज एरर इक्वल टू देतो इथे मी. ओके, पर्सेंटेज एरर इक्वल टू काय येईल, पर्सेंटेज एरर इक्वल टू काय येईल, हा जो एक्स आहे त्याच्यामध्ये किती पर्सेंटचा एरर आहे तो काढतोय आपण. इक्वल टू काय येईल, एरर कंट्रीब्यूट बाय ए, कंट्रीब्यूट बाय बी, कंट्रीब्यूट बाय सी आणि कंट्रीब्यूट बाय डी. ठीक आहे. सो पर्सेंटेज एरर इन ए प्लस पर्सेंटेज एरर इन बी प्लस पर्सेंटेज एरर इन सी प्लस पर्सेंटेज एरर इन डी. ए मध्ये किती पर्सेंटचा एरर आपल्याला टोटल भेटलाय, 2%. सो दिस इज 2% प्लस बी मध्ये 1%, 1%, सी मध्ये 1%, शेअर ऑल्सो 1%, आणि डी मध्ये किती आहे, डी मध्ये आलाय 12%, 12%. सो 12%, 12 प्लस 1 प्लस 1 प्लस 2, 16% एरर. ऑप्शन मध्ये चेक करा 16% एरर असा कुठला एरर आहे का, कोणता ऑप्शन आहे मग, येस ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. सो आन्सर इज ऑप्शन डी. नोट डाउन करून घ्या, नेक्स्ट समजूया. ओके, सो मग आता हा जो क्वेश्चन आहे ना हा सीईटी 2019 ला आलेला आहे. ठीक आहे. आणि क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, क्वेश्चन रीड करतो मी. A student measure time for 20 oscillations of a simple pendulum as 30 second, 32 second, 35 second and 31 second. If the minimum division of a measuring clock is 1 second, then the correct mean time in second is. म्हणजे त्यांनी आता खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्या 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन करेक्ट आहे. तर थोडक्यात त्यांनी दिलेलं काय ते मी तुम्हाला सांगतो. एका मुलाने ना एका पेंड्युलमचे, बघा हा पेंड्युलम आहे, हा पेंड्युलम असा ऑसिलेट करतो. ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, एका मुलाने 20 ऑसिलेशन साठी चा जो टाइम आहे ना तो म्हणजे नोट केलाय. म्हणजे त्यांनी एकदा रीडिंग घेतली, असे 20 ऑसिलेशन्स होते. म्हणजे एकदा असं सोडला, एकदा गेला आला, एकदा गेला आला, एकदा गेला आला, असं 20 टोटल ऑसिलेशन्स होतात. मग असं 20 ऑसिलेशनला किती टाइम होतोय, एकदा त्यांनी रीडिंग घेतली तेव्हा एकदा त्याचा आन्सर आला 30 सेकंड, दुसऱ्यांदा त्यांनी रीडिंग घेतली तेव्हा दुसऱ्यांदा त्याचा आन्सर आला 32 सेकंड, तिसऱ्यांदा त्यांनी घेतली रीडिंग, तिसऱ्यांदा त्याचा आन्सर आला 35 सेकंड, चौथ्यांदा घेतली आणि चौथ्यांदा त्याचा आन्सर किती आला 31 सेकंड. ओके, म्हणजे 4 रीडिंग घेतल्या त्यांनी टोटल. असं म्हणजे 4 वेळा करून बघितलं, 20 ऑसिलेशन मध्ये त्यांनी 4 वेळा असा टाइम नोट डाऊन करून बघितला. ठीक आहे. आता क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, आता क्वेश्चन मध्ये त्यांनी असं दिलंय, ओके करेक्ट मीन टाइम त्याचा किती आहे, करेक्ट मीन टाइम म्हणजे करेक्ट मीन टाइम. आता करेक्शन बघायचं आहे, मीन किती येतोय आणि मीन मध्ये करेक्शन बघितलं तर करेक्शन किती येतात ते बघा ना. 4 रीडिंग तर वेगवेगळे आलात, म्हणजे याचा मीन काहीतरी वेगळा असेल आणि या सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी थोडासा करेक्शन पण असेल, एरर असेल त्याच्यात थोडासा. ठीक आहे. आता हा एरर बघायचा कसं, सगळ्यात पहिले तर मीन टाइम बघायचा. मीन टाइम काय आहे, मीन टाइम टी. म्हणजे ह्या प्रत्येकाचा पहिले मीन घ्यायचा. आता जो आलेला आन्सर आहे ना, 4 आन्सर आहेत, त्या चौघांचा मीन घ्या. काय येईल, 30 प्लस 32 प्लस 35 प्लस 31. टोटल करून बघा किती आन्सर येतो. डिवाइड बाय किती येईल, 4 येईल. मीन घेतो आपण बिकॉज. सो मीनचा जर टोटल केला तुम्ही तर आन्सर तुम्हाला किती भेटेल याचा. ओके, आन्सर किती येईल बघा याचा जरासा. 5 प्लस 2 7 प्लस 1 8 आणि 3 4 12 128 अपॉन किती टोटलला डिवाइडला किती येईल, 4 येईल. 4 ने याला डिवाइड केला तर किती आन्सर येईल इथे, 4 ने डिवाइड केला तर तुम्हाला आन्सर भेटेल 32. 4 3 साठी 42 आहे. बरोबर आहे. मीन टाइमचा आन्सर तुमचा किती आलाय, मीन टाइमचा 32 आलाय. ओके, म्हणजे हा ह्यांच्या सगळ्यांचा मीन जो घेतला आपण तो त्याचा येईल आन्सर 32. आता इथे आपण नेक्स्ट कसं घ्यायचो, मीन ऍब्सोल्यूट एरर घ्यायचो. बरोबर आहे. पहिले ऍब्सोल्यूट एरर घ्यायचो. सेकंड स्टेप काय असायची आपली, ऍब्सोल्यूट एरर काढायचो आपण. इथे पण ऍब्सोल्यूट एरर काढा. ऍब्सोल्यूट एरर मध्ये काय येईल, सगळ्यात पहिले ऍब्सोल्यूट एरर डेल्टा 1 पहिल्यामध्ये किती ऍब्सोल्यूट एरर आहे, कसा घेतो आपण, हा जो ए मीन असतो याला आपण काय बोलू, ए मीन बोलू. बरोबर आहे. ए मीन मायनस ए वन करू आपण. बरोबर आहे.
म्हणजे जो मगाशी फॉर्म्युला यूज केलेला ना तोच फॉर्म्युला. ए मीनचा आता आन्सर आलाय 32. मग 32 मधनं कशाला मायनस करायचा, A1 ला. A1 चा आन्सर आहे 30. सो पहिल्यामध्ये किती एरर आहे टोटल, पहिल्यामध्ये किती एरर आहे टोटल, 32 मायनस 30 केला तर आन्सर येईल 2. सिमिलरली सेकंड साठी काढायचा डेल्टा 2. ए मीनचा आन्सर 32 चा आहे. A1 च्या जागी A2 आहे. A2 चा आन्सर आहे 32. ओके, सो इथे आन्सरच तुम्हाला 0 भेटेल डायरेक्ट. डेल्टा 3 घेतला तर आन्सर किती येईल बघा, 32 मायनस, तर तिसरा आन्सर आहे 35 म्हणजे 35. आन्सर तुम्हाला येईल 3. ठीक आहे. आणि डेल्टा 4 करून बघा किती येतोय, 32 मायनस किती येईल, 32 मायनस येईल 31. सो आन्सर इज 1. राईट. आता जे आन्सर आलेत ना, हा झाला ऍब्सोल्यूट एरर. ठीक आहे, ही झाली पहिली स्टेप, ही झाली सेकंड स्टेप. आता आपण काढणार आहोत ती म्हणजे थर्ड स्टेप. थर्ड स्टेप मध्ये काय येईल, ऍब्सोल्यूट एरर काढले आपण, मीन ऍब्सोल्यूट एरर काढा. मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणजे ह्याच्या एररचा मीन काढतोय आपण. आता हा आपण काय काढलेला आहे, हा आपण प्रत्येकामध्ये किती एरर आहे तो काढलाय. आता आपण काय करतो, मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणजे यांच्यामधला मीन काढतो. मीन किती येईल, 2031. ऍडिशन करायची याची, 2 + 0 + 3 + 1 अपॉन 4. किती आन्सर येईल, 5 + 1 6 अपॉन 4 करायचा आहे. म्हणजे वरती किती आन्सर येईल, 6 येईल. राईट, अपॉन 4. थोडंसं सिम्प्लिफाय केलं, 2 3 चा 6, 2 2 चा 4, 3 अपॉन 2 म्हणजे 3 चा अर्धा असतो 1.5. याला थोडा राऊंड अप करूयात. सपोज की राऊंड अप केला याला 2 मध्ये. मीन ऍब्सोल्यूट एररची व्हॅल्यू किती आली, 2. आता आपला ए मीन म्हणजे टाइमचा जो ऍव्हरेज होता, टाइमचा जो ऍव्हरेज होता, हा जो टाइम आहे यांच्या सगळ्यांचा जो ऍव्हरेज होता त्याचा उत्तर किती होता, 32 होता. म्हणजे टोटल मिळून आपला जो ऍव्हरेज टाइम होता तो किती होता, 32 होता. आणि टोटल मिळून आपला जो ऍव्हरेज एरर होता तो किती होता, 2 होता. ठीक आहे. आता हा जो 2 आहे ना, हा एकतर याच्यामध्ये प्लस असेल नाहीतर मग सबट्रॅक्ट असेल. हा तुमचा टोटल मिळून आन्सर होईल. कळतंय का. हा जो तुमचा मीन एरर आहे त्या मीन एरर मध्ये हा एरर आहे तो एकतर ऍड होईल नाहीतर सबट्रॅक्ट होईल. हा तुमचा टोटल मिळून आन्सर येईल. ठीक आहे. टोटल मिळून तुमचा जो मीन एरर आहे ना, तो मीन टाइम आहे तो हा येईल. टोटल मिळून तुमचा जो मीन टाइम आहे ना तो हा येईल. सो ऑप्शन मध्ये बघा जरा कुठला या टाइपचा आन्सर दिसतोय का. येस, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन सी नोट डाऊन करून घ्या. हा जो क्वेश्चन आहे जेईई मेन्स 2018 ला विचारलेला होता. ठीक आहे. आणि क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे रीड करा. तो क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, द डेन्सिटी ऑफ अ मटेरियल इन अ शेप ऑफ अ क्यूब इज डिटरमाइनिंग बाय मेजरिंग 3 साइड्स ऑफ क्यूब अँड इट्स मास. If the relative error in measuring the mass and length are respectively 1.5% and 1%, the maximum error in determining the density is. म्हणजे त्यांनी थोडक्यात सांगितलेलं असं आहे की एक आपली डेन्सिटी आहे. ठीक आहे. एका मटेरियलची डेन्सिटी आहे. ती मटेरियलची जी डेन्सिटी आहे ती डिपेंड कशावरती आहे, ती एकतर मास वरती डिपेंड आहे त्याच्या, आणि अदरवाइज दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या लेंथ वरती डिपेंड आहे. ठीक आहे. सपोज की हा एखादा क्यूब आहे, हा एक असा क्यूब आहे. ओके. या क्यूबची आपण डेन्सिटी मेजर करतोय. हा एक क्यूब आहे आणि या क्यूबची आपण डेन्सिटी मेजर करतो. तर ती डेन्सिटी याच्या मास वरती डिपेंड आहे. सपोज की याचा मास आहे 50 kg असं मी एक अप्रॉक्सिमेट पकडतोय आणि याची लेंथ आहे 3 मीटर. तर मग ह्या 50 kg वरती आपली डेन्सिटी डिपेंड आहे आणि ह्या 3 मीटर वरती आपली डेन्सिटी आहे ती डिपेंड आहे. ठीक आहे. जर ही कंडिशन दिलेली आहे त्यांनी. आता त्यांनी सांगितलेलं आहे की सर सपोज की मास मध्ये आपला 1.5% चा एरर आहे आणि सपोज की आपला लेंथ मध्ये 1% चा एरर आहे, तर मग टोटल मिळून डेन्सिटी मध्ये कितीचा एरर असेल, तर मग टोटल मिळून डेन्सिटी मध्ये कितीचा एरर असेल. ठीक आहे. एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला मी. ठीक आहे. तुम्ही स्वतःहून पण ट्राय करू शकता. मी एक्सप्लेन तर करतोय तुम्हाला. पॉज करा आणि ट्राय करा. ओके. सो याला सॉल्व्ह कसं करायचं, याला डेन्सिटीचा आता ऍक्च्युअल मध्ये फॉर्म्युला काय असतो, डेन्सिटीचा ऍक्च्युअल मध्ये फॉर्म्युला काय असतो, डेन्सिटीचा ऍक्च्युअल मध्ये फॉर्म्युला असतो मास अपॉन व्हॉल्यूम. ओके. ठीक आहे. याला आता आपण एका पर्टिक्युलर फॉर्म मध्ये लिहू.
मास ॲज इट इज. व्हॉल्यूम कशावरती डिपेंड असतो? व्हॉल्यूम आता हा व्हॉल्यूम त्यांनी सांगितलंय की म्हणजे त्यांनी ऍक्च्युअल मध्ये दिलाय की लेंथ वरती डिपेंड आहे. मग लेंथ वरून एखादा आपण व्हॉल्यूम कसं करतो? लेंथचा क्यूब करून व्हॉल्यूम करतो. कळते? म्हणजे त्यांचा आता लेंथ वरती डिपेंड आहे म्हणजे थोडक्यात ना हा एक क्यूब असेल एक्झॅक्ट. क्यूब म्हणजे कळतं का तुम्हाला? ही पण 2 ची असेल, ही पण 2 ची असेल आणि ही पण 2 ची असेल. तिन्ही साइड आहेत त्या 2 2 2 म्हणजे एका सेम मेजरच्या असतील. त्याच्यामुळे तो व्हॉल्यूम आहे त्याच्या फॉर्म्युला काय येईल याचा जसं पोस्ट व्हॉल्यूम काढला तर फॉर्म्युला असतो याचा लेंथ इनटू विड्थ इनटू हाईट. म्हणजे आता इथे लेंथ दोघं तिघांची पण सारखी आहे. लेंथ इनटू विड्थ इनटू हाईट हा फॉर्म्युला असतो आपला. बट जर लेंथ पण तेवढीच असेल, जर विड्थ पण तेवढीच असेल, जर हाईट पण तेवढीच असेल तर तो फॉर्म्युला ऍक्च्युअल मध्ये बनेल लेंथचा क्यूब. हा फॉर्म्युला बनेल. बरोबर आहे? आता ह्याचा आपण जर युनिट बघितला तर काय होईल बघा. इथे मासचा युनिट येतो केजी मध्ये काहीतरी आणि याचं येईल सपोज की मीटर क्यूब मध्ये. ओके. आता आपण मेन पॉइंट वरती येऊ. आता आपण बघूया एरर इन मास किती आहे. एरर इन मास आहे तो 1.5% आहे. ओके. आणि एरर इन लेंथ आहे तो 1% आहे. राईट. सो टोटल मिळून डेन्सिटी मध्ये किती एरर आहे? आता डेन्सिटीचा एरर आहे तो कशावरती डिपेंड आहे? एरर इन डेन्सिटी कशावरती डिपेंड आहे? पर्सेंटेज एरर येतो. डेन्सिटी कशावरती डिपेंड आहे? हा डायरेक्टली डिपेंड आहे पर्सेंटेज एरर इन मास. आणि दुसरी गोष्ट कशावरती डिपेंड आहे? पर्सेंटेज एरर इन लेंथ. दोघांवरती डिपेंड आहे. बरोबर आहे? पर्सेंटेज एरर इन मास किती असेल? पर्सेंटेज एरर इन मास फॉर्म्युला काय येईल इथे? डेल्टा एम अपॉन एम मगाशी घेतलेला तो पर्सेंटेज एरर डेल्टा एम अपॉन एम इंटू 100 हा झाला पहिल्याचा. आणि दुसऱ्याचा काय येईल? डेल्टा एल आता इथे लेंथ आहे ना डेल्टा एल अपॉन एल इंटू 100. बट इथे बघा पॉवरला लेंथच्या इथे 3 आहे. दिसतोय? लेंथच्या पॉवरला 3 आहे. पॉवरला 3 आला की आपण काय करतो? लास्ट टाइम मध्ये काय केलेलं लक्षात घ्या. ए तो एक सम होता बघा. ए च्या पॉवरला 2, बी च्या पॉवरला 1/2, सी च्या पॉवरला 1/3 आणि डी च्या पॉवरला नाही डी च्या सोबत 3 होता वाटतं. डी चा क्यूब होता वाटतं. सो त्या सम मध्ये कसं केलं त्या पॉवरला आपण पुढे लिहिलेलं. तसं ही जी पॉवर आहे ना तिला पुढे लिहायचं. ओके. आता पर्सेंटेज एरर इन मास किती होतं? मास मध्ये पर्सेंटेज एरर होतं 1.5. सो 1.5 प्लस 3 इंटू लेंथ मध्ये पर्सेंटेज एरर किती होता? 1% होता. सो इथे 1% इथे पण पर्सेंटेज आहे नो मॅटर. 1.5 प्लस 3 किती आहे? 1.5 प्लस 3 किती आहे? 4.5. 4.5%. So 4.5% is the right answer. ऑप्शन कुठला येईल? येस ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन ए. नोट डाउन करून घ्या. नेक्स्ट बघूयात मग. सो मग हा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे ना तो एमएसटी सीईटी 2018 ला विचारलेला क्वेश्चन आहे. आणि मी एक्सपेक्ट करतो की हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. तुम्हाला होमवर्क साठी आहे. ठीक आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा. x इक्वल टू a स्क्वेअर b स्क्वेअर अपॉन c. थोडक्यात मी क्वेश्चन रीड करून दाखवतो तुम्हाला. क्वेश्चन तुम्हाला डिस्प्ले होईल. लेट x इक्वल टू a स्क्वेअर b स्क्वेअर अपॉन c be the physical quantity if the percentage error in measurement of physical quantities a, b and c is 2, 3 and 4% respectively. The percentage error in measurement of x is म्हणजे काय दिलेलं आहे? x हा या 3 फिजिकल क्वांटिटीज वरती डिपेंड आहे. ठीक आहे. या 3 फिजिकल क्वांटिटीजचा जो एरर आहे तो दिलेला आहे त्यांनी. a b c मध्ये किती एरर दिलेला आहे? a मध्ये एरर आहे 2, b मध्ये एरर आहे 3 आणि 3 च्या c मध्ये एरर आहे 4. ठीक आहे. सो आता ह्यांच्या बेसिस वरती आपल्याला x चा किती पर्सेंटेज एरर आहे तो काढायचा. फॉर्म्युला तोच सगळा फॉर्मॅट तोच आपण ह्या टाइपचा प्रिव्हियस मध्ये सम केलेला आहे. ठीक आहे. आणि सीईटी मध्ये याच टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला पुढे सुद्धा येतील. ठीक आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवून घ्या. a स्क्वेअर करायचा आपल्याला. सपोज की a स्क्वेअर म्हणजे काय कराल? 2 इंटू पर्सेंटेज एरर ऑफ a. आता a च्या पॉवरला 2 आहे ना मग पर्सेंटेज ऑफ a प्लस इथे किती आहे? 2 इंटू पर्सेंटेज ऑफ पर्सेंटेज एरर इन b प्लस c चा डायरेक्टली एरर. आता हा एररचा फॉर्म्युला पण आपण तुम्हाला सांगून घेतो. डेल्टा a अपॉन a इंटू 100 हा फॉर्म्युला असतो. बट त्याचा पर्सेंटेज हा फॉर्म्युला फक्त नावाला फॉर्मॅलिटी साठी लिहायचा असतो आपल्याला. डेल्टा b अपॉन b
इंटू 100 आणि इथे काय येईल डेल्टा सी अपॉन सी इंटू 100. हे फॉर्मॅलिटीज आहे फक्त. याच्या जागी व्हॅल्यूज काय लिहायचे आहेत 2 लिहायचे. याच्या जागी व्हॅल्यू लिहायची 2, याच्या जागी व्हॅल्यू लिहायची 3 आणि याच्या जागी लिहायची व्हॅल्यू 4. ठीक आहे सॉरी हा बरोबर आहे. आणि इथे किती आहे 2 आहे तर 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे इथे 2 ने आणि तिथे आहे तसं आणि आन्सर काढायचा आहे. ठीक आहे. सो राईट आन्सर इज ऑप्शन नंबर बी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे मी. ऑप्शन बी हा करेक्ट आन्सर आहे. क्रॉस चेक करा. तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करा.